या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी सहकार, त्यातील पहिले चॅप्टर सहकारी संस्थेचे संघटन याचा स्वाध्याय. चला तर सुरुवात करूया. प्रश्न 1 अ आहे, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. त्यामध्ये 1, संचालक हे सभासदांचे असतात. त्याचे उत्तर आहे प्रतिनिधी. संचालक हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. सभासद हे संचालकांना सभासद हे आपल्यामधीलच काही सभासदांना संचालक या पदी निवडून देतात, त्यामुळे ते सभासदांचे प्रतिनिधी असतात. त्यानंतर 2, भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या अथवा त्यापुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे हा सभासद होय. तर त्याचे उत्तर आहे सहयोगी सभासद, पर्याय क. भाग प्रमाणपत्रावर ज्या व्यक्तींचे भाग प्रमाणपत्रावर पहिल्या ठिकाणी नाव असते, पहिल्या क्रमांकावर नाव असते, त्या व्यक्ती हा मेन सभासद म्हणजे क्रियाशील सभासद असतात. तर त्यानंतरच्या पुढील क्रमांकावर असणारी व्यक्ती ही त्यांना सहयोगी सभासद असते. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क, सहयोगी. त्यानंतर तिसरा प्रश्न, सभासदत्वासाठी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास असे म्हणतात. त्याचे उत्तर आहे पर्याय अ, क्रियाशील. क्रियाशील सभासद हा संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेत असतो, संस्थेच्या सर्व अटींची पूर्तता करत असतो, त्यामुळे तो क्रियाशील असतो. त्यानंतर प्रश्न 4, केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती म्हणजे हा सभासद होय. तर त्याचे उत्तर आहे नाममात्र. केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती ही नाममात्र सभासद असते. ती संस्थेमध्ये कोणतेही शेअर भागांची किंमत देत नाही किंवा संस्थेमध्ये कोणत्याही कामकाजात भाग घेत नाही. ती फक्त प्रवेश फी भरून फक्त आपले नाव देते, त्यामुळे त्याला नाममात्र सभासद असे म्हणतात. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क, नाममात्र. त्यानंतर 5, वयाची इतकी वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, 18. करार कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती ही सभासदत्वास पात्र असते, त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय अ, 18. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, सभासद हे सहकारी संस्थेचे असतात. उत्तर आहे पर्याय क, मालक. त्यानंतर 7, निर्णायक मताचा अधिकार केवळ हे वापरू शकतात. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, अध्यक्ष. निर्णायक मत हे असे एक मत असते की जेव्हा एखाद्या प्रस्तावावर दोन्ही म्हणजे त्याची बाजू घेणारी व बाजू न घेणारी मते ही समान असतात, त्यावेळी अध्यक्ष हा संस्थेच्या हिताच्या दृष्टीने एक मत जास्त देण्याचा अधिकार म्हणजे निर्णायक मताचा अधिकार अध्यक्षाकडे असतो. अशा वेळी अध्यक्ष ते मत वापरू शकतो. त्यानंतर 8वा प्रश्न, सभा तहकूब करण्याचा अधिकार यांना आहे. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, अध्यक्ष. जर सभेमध्ये सभासदांच्या कोरमची म्हणजेच गणसंख्येची पूर्तता नसेल, तर अध्यक्ष ती सभा तहकूब करू शकतात. त्यानंतर 9वा आहे ते म्हणजे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार यांना असतो. त्याचे उत्तर आहे पर्याय क, निबंधक. कारण निबंधकांना व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर 10वा प्रश्न तो म्हणजे सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती असे म्हणून ओळखली जाते. तर ती व्यक्ती म्हणजे सचिव होय. पर्याय अ, सचिव. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती ही सचिव असते, कारण कार्यालयीन सर्व कार्ये ही सचिवाकडे सोपविली जातात. आहे ते म्हणजे योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ, क्रियाशील सभासद. तर त्याचे उत्तर आहे 2.
मतदानाचा अधिकार असतो. क्रियाशील सभासदास मतदानाचा अधिकार असतो. ब अध्यक्ष, तर त्याचे उत्तर 9 निर्णायक मताचा अधिकार असतो. मागील रिकाम्या जागा भारामध्ये सुद्धा हा आपण प्रश्न पाहिलेला आहे. क सहयोगी सभासद, तर त्याचे उत्तर आहे 4 संयुक्तपणे भागधारण करतो. सहयोगी सभासद हा एखाद्या मेन सभासदाबरोबर संयुक्तपने भागधारण करतो. त्याचे नाव भाग प्रमाणपत्रामध्ये दुसऱ्या किंवा त्या पुढील क्रमांकावर आहे. त्यानंतर ड संचालक, त्याचे उत्तर आहे पहिले सभासदांचे प्रतिनिधी. सभासद आपल्यामधीलच काही प्रतिनिधींना निवडून देतात, त्यांना संचालक असे म्हणतात. त्यानंतर ई सचिव, सचिव त्याचे उत्तर आहे निर्णायक मताचा अधिकार नसतो, कारण निर्णायक मताचा अधिकार हा फक्त अध्यक्षाला असतो, सचिवाला तसा कोणताही अधिकार नसतो. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 1 क त्यामध्ये खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. पहिला प्रश्न त्यामध्ये आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद, तर त्याचे उत्तर आहे क्रियाशील सभासद. जो मेन सभासद संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेत असतो त्याला क्रियाशील सभासद म्हणतात. त्यामुळे त्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर असते. त्यानंतर दुसरा प्रश्न, केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती, हा प्रश्न असा प्रश्न आपण रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. त्याचे उत्तर आहे नाममात्र सभासद. त्यानंतर 3 सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी, हा सुद्धा प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्याचे उत्तर आहे अध्यक्ष. त्यानंतर 4 क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत सभेला उपस्थित राहू शकणारा सभासद, तर त्याचे उत्तर आहे सहयोगी सभासद. कारण संस्थेचे सर्व अधिकार हे क्रियाशील सभासदाकडे असतात, परंतु जर तो क्रियाशील सभासद सभेला गैरहजर असेल तर त्याच्या जागी त्यावेळी फक्त सहयोगी सभासद संस्थेच्या सभेला उपस्थित राहू शकतो. त्यानंतर 5 सभासदांनी दैनंदिन कामकाजासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी, असा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्याचे उत्तर आहे संचालक. त्यानंतर 6 निर्णायक मताचा अधिकार असणारा पदाधिकारी, त्याचे उत्तर आहे अध्यक्ष. अध्यक्षाला असा सुद्धा प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्यानंतर 7 सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती, उत्तर आहे सचिव. त्यानंतर 8 अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालविणारी व्यक्ती, त्याचे उत्तर आहे उपाध्यक्ष. उपाध्यक्षाला हे अध्यक्षासारखेच अधिकार असतात, फक्त ते अधिकार अध्यक्षाच्या गैरहजेरीत तो वापरू शकतो. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 1 ड आहे तो म्हणजे खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. त्यामध्ये 1 सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात, हे बरोबर आहे, कारण सहकारी संस्थेच्या सभासदांनाच ते फक्त अधिकार असतात. त्यानंतर 2 क्रियाशील सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार नसतो, हे चूक आहे, कारण क्रियाशील सभासदांना संस्थेचे सर्व अधिकार असतात, त्यामुळे इथे त्यांना लाभांश मिळवण्याचा अधिकार सुद्धा असतो, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर 3 सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या समूहाला संचालक मंडळ म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. तसेच संचालक मंडळासोबत याला व्यवस्थापन समिती असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर 4 संचालक हे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत, तर हे चूक आहे, कारण संचालकांना त्याच कामासाठी निवडून दिलेले असते की ते संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहतील, त्यामुळे हे विधान चूक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 1 त्यामध्ये ई खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये 1 भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या व त्या पुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे हा सभासद होय, हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्याचे उत्तर आहे सहयोगी सभासद. त्यानंतर 2 सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना असे म्हणतात, हा सुद्धा प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्याचे उत्तर आहे संचालक. त्यानंतर 3 अध्यक्षाला हे मत देण्याचा अधिकार असतो, हा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्याचे उत्तर आहे निर्णायक. त्यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न 1 त्यामध्ये फ अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये 1 अध्यक्षाच्या गैरहजेरीत पदभार सांभाळणे, ते फक्त अधिकार उपाध्यक्षाला असतात. 2
निर्णायक मत, तर ते निर्णायक मत अध्यक्षाला असतात. त्यानंतर 3 पत्रव्यवहार सांभाळणे हे कार्य सचिवास करावे लागते. त्यानंतर 4 मतदानाचा अधिकार असतो, तर मतदानाचा अधिकार हा फक्त क्रियाशील सभासदाला असतो व जर तो क्रियाशील सभासद सभेत गैरहजर असेल तर तो अधिकार सहयोगी सभासदास जातो. त्यानंतर 5 सभासदांचा प्रतिनिधी, तर त्याचे उत्तर आहे संचालक. संचालक हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. चला तर आता पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 1 ग. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये एक संचालक म्हणजे काय? आता इथे संचालकाची व्याख्या आपण लिहू शकतो. सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असे म्हणतात. सहकारी संस्थेचे सभासद जे प्रतिनिधी निवडून देतात दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी, त्यांना संचालक असे म्हणतात. त्यानंतर 2 अध्यक्ष निर्णायक मताचा वापर केव्हा करू शकतो? आता मी पूर्वी आपल्याला सांगितलेले आहे की जेव्हा एखाद्या प्रस्तावावर दोन्ही दोन्ही बाजूची मते ही समान असतात तेव्हा अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. हे निर्णायक मत हे अध्यक्षाला असणारे एक्स्ट्राचे मत असते, ते फक्त अशा परिस्थितीत तो वापरू शकतो. जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. सभासद म्हणजे काय? सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती होय. आता हे सभासद म्हणजे जेव्हा संस्थेची नोंदणी करण्यात येते त्यावेळी निबंधकाला एक अर्ज द्यावा लागतो ज्यामध्ये इच्छुक सभासदांची नावे दिलेली असतात. ते सभासद म्हणून ओळखले जातात. तसेच जे संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्थेची सर्व कागदपत्रे पूर्ण करून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय. त्यानंतर 4 सचिव म्हणजे काय? सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्ये, प्रशासकीय कार्ये, कार्यालयीन कार्ये तसेच संस्था पोटनियमांनुसार करावयाच्या कार्यांसाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. म्हणजे जी संस्थेची कार्ये म्हणजेच त्यामध्ये प्रशासकीय कार्ये म्हणजे जी शासनाकडून करावी लागतात, शासनाच्या नियमानुसार करावी लागतात ती. कार्यालयीन कार्ये जसे की सभासदांची नोंदणी करणे, त्यानंतर सभासदत्व रद्द झाल्यास त्यांचे संस्थेच्या बुक्स मधून ते कमी करणे, अशी कार्ये करावी लागणाऱ्या व्यक्तीला सचिव असे म्हणतात. त्यानंतर 5 नाममात्र सभासद म्हणजे काय? नाममात्र सभासद म्हणजे जो असा सभासद असतो की जो फक्त आपले नाव संस्थेला देतो, फक्त प्रवेश फी भरतो. तर पाहूयात ते याचे उत्तर. उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असेल तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 1 ह. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये 1 अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय. तर हे चुकीचे आहे. त्याचे उत्तर आहे उपाध्यक्ष. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे उपाध्यक्ष होय. त्यानंतर 2 संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे अंकेक्षकाचे काम आहे. तर हे चुकीचे आहे कारण अंकेक्षक म्हणजे ऑडिटर, जो संस्थेचा ऑडिटर असतो त्याला अंकेक्षक म्हणतात. तर याचे उत्तर आहे निबंधकाचे, कारण निवडणुका घेण्याचे कार्य हे संस्थेच्या निवडणुका घेण्याचे कार्य हे निबंधकाचे काम आहे. त्यानंतर 3 भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदात अध्यक्ष म्हणतात. तर हे अध्यक्ष चुकीचे आहे. या ठिकाणी पाहिजे उत्तर क्रियाशील सभासद. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास क्रियाशील सभासद असे म्हणतात. नंतर 4 इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी ही अध्यक्षाची असते. तर हे चुकीचे आहे कारण
याचे उत्तर आहे सचिव. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी ही सचिवाची आहे. सचिवास सर्व प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य करण्याची जबाबदारी ही सचिवाची असते. तर आता इतिवृत्त म्हणजे जेव्हा संस्थेच्या सभा होतात, म्हणजे जेव्हा संस्थेची सभा होते, त्या सभेमध्ये जे जे घडले ते क्रमानुसार लिहिणे हे ज्या पुस्तकात केले जाते ते इतिवृत्त म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 1 ई गटात न बसणारा शब्द शोधा. त्यामध्ये 1 अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सभासद. तर त्याचे उत्तर आहे सभासद, कारण हे बाकीचे सर्व संस्थेच्या प्रशासकीय कार्यात सहभागी झालेला असतात. सभासद हा फक्त संस्थेचा मालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. त्यामुळे याचे उत्तर आहे सभासद. त्यानंतर 2 नोंदणी अधिकारी, अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष. तर त्याचे उत्तर आहे नोंदणी अधिकारी, कारण ही सर्व संस्थेची पदे आहेत. तर ही शासनाने दिलेले एक पद आहे नोंदणी अधिकारी म्हणजेच निबंधक. योग्य क्रम लावा. त्यामध्ये 1 अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद याची 2 उत्तरे येऊ शकतात. एक म्हणजे हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद हे अधिकार क्रमानुसार दिलेले आहे. म्हणजेच अध्यक्षाला एक एक्स्ट्राचा अधिकार असतो, तो म्हणजे निर्णायक मत. त्यानंतर उपाध्यक्ष, मग सभासद. तसेच आपण याचे दुसरे उत्तर असेही लिहू शकतो की पहिल्यांदा सभासद, त्यानंतर उपाध्यक्ष, त्यानंतर अध्यक्ष, किंवा सभासद, अध्यक्ष व उपाध्यक्ष असे दुसरे उत्तरही येऊ शकते. हा प्रश्न थोडा दोन्ही उत्तरे येण्यासारखा हा प्रश्न आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 2 खालील संज्ञा स्पष्ट करा. याला 2 गुणांसाठी एक संज्ञा स्पष्ट करायची असते. त्यामध्ये 1 सभासद. तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 2 व पोट कलम 19 अ नुसार, आता इथे आपण हे लक्षात ठेवू शकतो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हे कलम 2 व पोट कलम लक्षात ठेवले नाही तरी चालते. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे, मागे आपण जसे पाहिले डेफिनेशन तसेच इथे सुद्धा दिलेले आहे, अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती होय. म्हणजेच जेव्हा संस्थेची नोंदणी करण्यात येते निबंधकाकडे, तेव्हा नोंदणी अर्जात ज्या ज्या व्यक्तींची नावे दिलेली असतात सभासद म्हणून, ती व्यक्ती सभासद म्हणून ओळखली जाते. तसेच जेव्हा संस्थेची नोंदणी पूर्ण झालेली असते, तेव्हा सर्व प्रोसेस पूर्ण करून यथोचितरित्या जी व्यक्ती दाखल करून घेतली जाते ती सभासद म्हणून ओळखली जाते. आता या सभासदांमध्ये नाममात्र सभासद, सहयोगी सभासद असे सभासद सामील होतात. आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. त्यानंतर 2 आहे ते म्हणजे संचालक. आता संचालक म्हणजे काय ते पाहूयात. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या जास्त असते. तसेच सभासदातील बदल, सभासदांचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणांमुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद जे आपले प्रतिनिधी निवडतात त्यांना संचालक असे म्हणतात. आता सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्यांचीच असते. परंतु त्यांचे दूरवर वास्तव्य म्हणजे संस्थेच्या कार्यक्षेत्रापासून, संस्थेच्या मेन ऑफिस पासून दूरवर कार्यक्षेत्र असू शकते. तसेच ते अनेक म्हणजे 1000, 2000 असे सभासद असू शकतात. जर त्यांना सर्वांना तिथे संस्थेच्या कारभारात सामील केले तर कोणताही डिसिजन हा पूर्ण होणार नाही. त्यामुळे एक काही 21 जास्तीत जास्त 21 जणांची जी व्यवस्थापन समिती निवडून दिली जाते. म्हणजेच जे प्रतिनिधी निवडून दिले जातात त्यांना संचालक असे म्हणतात. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न 3 व्यवस्थापन समिती. आता व्यवस्थापन समितीची व्याख्या सुद्धा तशीच आहे, फक्त पुढे वाढवलेली आहे. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, पाहिलेले आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांची असते.
परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. कारण सभासदांची संख्या जास्त असते. तसेच सभासदातील बदल, सभासदाचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणांमुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक असे म्हणतात. ही संचालकाची व्याख्या झाली इथपर्यंत. त्यानंतर आणि त्या संचालकांच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. म्हणजेच इथपर्यंत पूर्ण व्याख्या संचालकाचीच आहे. पुढे फक्त आपल्याला इतकेच वाढवायचे आहे की अशा संचालकांच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आलेले असते. त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. एवढेच आपल्याला वाढवायचे आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. पुढची संज्ञा जी स्पष्ट करायची आहे ती म्हणजे क्रियाशील सभासदाची आहे. 4 क्रियाशील सभासद. तर पाहूया त्याचे उत्तर. जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो. जो सभासद संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. आता मला प्रश्न पडला असेल की उपविधी म्हणजे काय? उपविधी म्हणजे संस्थेचे जे पोटनियम म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 यानुसार जे नियम दिलेले आहेत ते सोडून संस्थेमध्ये संस्थेचा दैनंदिन कामकाज चालण्यासाठी जे नियम एक्स्ट्राचे नियम नमूद केलेले असतात त्याला उपविधी असे म्हणतात. त्यामुळे जो सभासद या सर्व उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान वापर करतो तसेच संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेतो त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. म्हणजे तो क्रियाशील आहे. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. क्रियाशील सभासदास अधिमंडळाच्या वार्षिक सभा तसेच अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळवण्याचा, सभेतील चर्चेत सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश मिळवण्याचा, संस्थेची हिशोपत्रके पाहण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर हे सर्व पुढील त्याचे अधिकार आहेत. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. नाममात्र सभासद. उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असेल तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. उपविधीनुसार जेव्हा सहकारी संस्थेची नोंदणी होते त्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असेल म्हणजेच सहकारी संस्थेच्या सभासदांच्या यादीमध्ये सभासदांच्या पुढे तो सभासद कसा आहे, तो क्रियाशील आहे, सहयोगी आहे की नाममात्र असे लिहिले जाते. त्यामुळे ज्याचे सभासदत्व हे फक्त नाममात्र सभासद म्हणून केले जाते त्याला नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. हा सभासद फक्त प्रवेश फी भरून सभासद होतो. तो सहकारी संस्थेचे भाग खरेदी करत नाही. तो भाग खरेदी करत नसल्यामुळे त्याचे नाव भाग पुस्तकातही नसते. त्याला भाग प्रमाणपत्र ही मिळत नाही. व्यवस्थापनात भाग घेणे, आता त्याने भाग खरेदी केलेले नाहीत त्यामुळे त्याला सहकारी संस्थेचे कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. भाग घेणे, निवडणुकात लढविणे, अधिमंडळ सभेला हजर राहणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे इत्यादी अधिकार नसतात. थोडक्यात त्याला कोणताही अधिकार सहकारी संस्थेमध्ये नसतो. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 3 तो आहे तो म्हणजे उपयोजनावर स्वमतावर आधारित प्रश्न. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सहमत आहे की असहमत आहे म्हणजे सहमत नाही हे लिहावे लागते, ते पहिले विधान होते. त्यानंतर ते आपण का सहमत आहे किंवा का सहमत नाही त्याची सर्व कारणे आपल्या स्वमतावर म्हणजेच आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायची आहेत. आता त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो.
आता तर यावरील विधानाशी मी सहमत आहे. तो महत्वाचा पदाधिकारी असतो. तर त्याची कारणे आता पुढील प्रमाणे. 1. सहकारी संस्थेची सर्व प्रशासकीय कार्येही सचिव करत असतो. सर्व प्रशासकीय कार्य म्हणजे शासनाच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे जी कार्ये करावी लागतात ती प्रशासकीय कार्येही सचिव करत असतो. त्यानंतर 2. सचिव हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी अंकेक्षकाकडून हिशेब तपासणी करून घेण्याचे कार्य करतो. त्यानंतर 3. तसेच कायद्यातील तरतुदींची पूर्तता करणे, सभेसंबंधी कार्य करणे, सभासदांसंबंधी कार्ये करणे अशी त्याची अनेक महत्वाची कार्ये करत असतो. त्यामुळे सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो. इथे आपले उत्तर समाप्त होते. हा प्रश्न 4 गुणांसाठी येतो. त्यामध्ये सहमत आहे की नाही ते लिहावे लागते. त्यानंतर 4 ते 5 कारणे लिहावी लागतात. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 4 आहे तो म्हणजे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा हा सुद्धा प्रत्येक जो फरक येतो तो 4 गुणांसाठी येतो. आता इथे क्रियाशील सभासद व नाममात्र सभासद यांचा फरक स्पष्ट करायचा आहे. यामध्ये आता 4 गुणांसाठी जो प्रश्न येतो त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पॉईंट लिहावे लागतात. म्हणजे हा 1 पॉईंट, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात. जर 4 पॉईंट लिहिले व ते 4ही आपल्याला बरोबर असेल तरच 4 गुण मिळतील. त्यामुळे आपण 5 पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये 1 क्रियाशील सभासद, त्यामध्ये पहिला पॉईंट जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो, जो सभासद संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो असा सदस्य म्हणजे क्रियाशील सभासद होय. त्यानंतर नाममात्र आता इथे पहिल्यांदा पहिल्या पॉईंट मध्ये त्यांनी व्याख्या दिलेली आहे. नाममात्र सभासद म्हणजे जी व्यक्ती केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद होते तिला नाममात्र सभासद असे म्हणतात. म्हणजे ही व्यक्ती फक्त प्रवेश शुल्क भरून फक्त नावापुरती सभासद होते त्यामुळे तिला नाममात्र सभासद असे म्हणतात. त्यानंतर दुसरा पॉइंट, क्रियाशील सभासद हा किमान एक भाग खरेदी करत असतो. हा नाममात्र सभासद भाग खरेदी करत नसतो. त्यानंतर तिसरा पॉइंट, क्रियाशील सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर असते. आपण पूर्वी पाहिलेले आहे की त्याचे नाव प्रथम क्रमांकावर असते. तर नाममात्र सभासद हा भाग खरेदी करतच नसल्यामुळे त्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर नसते. त्यानंतर चौथा पॉइंट, क्रियाशील सभासदास अधिमंडळाच्या वार्षिक सभेची व अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना, म्हणजेच थोडक्यात क्रियाशील सभासदास संस्थेचे सर्व अधिकार प्राप्त होतात. तर नाममात्र सभासदाला असे कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यानंतर क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार, आता आपण पाहिले की त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात, त्याला कोणताही अधिकार नसतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. आता नाममात्र सभासदाचे पॉइंट आपण पूर्वी पाहिले आहेत. आता सहयोगीचे पॉइंट आपल्याला पाहायचे आहेत. आता इथे पहिल्यांदा काय व्याख्या, पहिल्यांदा त्याची डेफिनेशन. जी व्यक्ती केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद होते तिला नाममात्र सभासद असे म्हणतात. तर आता इकडे दुसरीकडे सहयोगी सभासद, जी व्यक्ती क्रियाशील सभासदांबरोबर संयुक्तरित्या भाग खरेदी करते, म्हणजे तिचे नाव दुसऱ्या किंवा पुढील क्रमांकावर नाव असते, तिला सहयोगी सभासद असे म्हणतात. त्यानंतर दुसरा पॉइंट, नाममात्र सभासदास भाग खरेदी करण्याचा अधिकार नसतो, म्हणजे तो फक्त प्रवेश फी भरून सभासद नावापुरते सभासद घेतो. तर सहयोगी सभासद क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग खरेदी करतो. त्यानंतर 3, नाममात्र सभासद भाग खरेदी करत नसल्यामुळे त्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर नसते. तो भागच खरेदी करत नाही त्यामुळे त्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर येऊ शकत नाही. तर इकडे सहयोगी सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर असते, परंतु ते दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर असते. पहिल्या क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. त्यानंतर चौथा पॉइंट, नाममात्र सभासदास सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा व सभेस हजर राहण्याचा अधिकार नसतो. म्हणजेच थोडक्यात याला कोणताही अधिकार नसतो. तर सहयोगी सभासदास सभेचे सर्व अधिकार, सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार, याला सुद्धा कोणताही अधिकार नसतो. त्यामुळे सभेस उपस्थित राहता येत नाही. परंतु जर क्रियाशील सभासद अनुपस्थित असेल तर तो उपस्थित राहू शकतो. नाममात्र सभासदास मतदानाचा अधिकार नसतो.
याला सुद्धा सहयोगी सभासदाला सुद्धा असे अधिकार नसतात. परंतु जर क्रियाशील सभासद गैरहजर असेल तर त्यावेळी फक्त त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर आपण पुढील फरक पाहूयात. सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद. आता पहिल्यांदा व्याख्या, सहयोगी सभासदाची व्याख्या, इकडे क्रियाशील सभासदाची व्याख्या. जी व्यक्ती क्रियाशील सभासदांबरोबर संयुक्तरित्या भाग खरेदी करते तिला सहयोगी सभासद असे म्हणतात. जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो असा सदस्य म्हणजे क्रियाशील सभासद होय. ही पहिल्यांदा त्या दोघांची व्याख्या झाली. पहिला पॉइंट इथे समाप्त झाला. त्यानंतर दुसरा पॉइंट, सहयोगी सभासदा क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग खरेदी करतो. क्रियाशील सभासद हा किमान एक भाग खरेदी करतो. हा स्वतंत्रपणे भाग खरेदी करतो, तर हा क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग खरेदी करतो. त्यानंतर तिसरा पॉइंट, सहयोगी सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर असते, तर क्रियाशील सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर पहिल्या क्रमांकावर असते. त्यानंतर चौथा पॉइंट, सहयोगी सभासदास सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे त्या सभेस उपस्थित राहता येत नाही. परंतु क्रियाशील सभासदाच्या अनुपस्थितीत तो सभेस हजर राहू शकतो. त्यानंतर क्रियाशील सभासदास सर्व अधिकार प्राप्त होतात असेच इथे दिलेले आहे. त्यानंतर सहयोगी सभासदास क्रियाशील सभासदाच्या मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, तर क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार हा असतोच. चौथा फरक आहे तो म्हणजे अध्यक्ष आणि सचिव. अध्यक्ष आणि सचिव याचा फरक आपल्याला लिहायचा आहे. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजे संचालक मंडळाच्या प्रमुखाला अध्यक्ष म्हणतात. आता जे सभासद हे आपल्यामधील जे प्रतिनिधी निवडतात त्यांना संचालक म्हणतात व संचालक त्यांमधील एकाला जो निवडतात त्याला अध्यक्ष म्हणतात. तर सचिव ही व्यक्ती संस्थेच्या पत्रव्यवहार सांभाळणारी व कार्यालयीन कामकाज पाहणारी व्यक्ती असते. इकडे दुसरा पॉइंट, अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेचे संचालक करीत असतात, तर सचिवाची नियुक्ती ही व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर 3, संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणे, मदत व मार्गदर्शन, आर्थिक हितसंबंधांचे रक्षण, सभेचे आयोजन व संचालन इत्यादी कार्य अध्यक्ष करतात. तर संस्थेचा पत्रव्यवहार पाहणे, सभा भरविण्यास मदत करणे, इतिवृत्त लिहिणे, निबंधकास माहिती पुरवणे इत्यादी कार्य सचिव करतात. तर पुढचा पॉइंट, अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार असतो, तर सचिवाला निर्णायक मताचा अधिकार नसतो. अध्यक्ष संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवतात. सचिव हे संस्थेच्या पत्रव्यवहारावर देखरेख व नियंत्रण ठेवतात. हा यांचा फरक समाप्त होतो. त्यानंतर पुढील प्रश्न 5 आहे तो म्हणजे टिपा लिहा. त्यामध्ये 1, सभासदांचे प्रकार. तर सभासदांचे प्रकार पुढील प्रमाणे. हा प्रश्न जर एक प्रश्न 4 गुणांसाठी येऊ शकतो, त्यासाठी आपल्याला 4 ते 5 पॉइंट लिहावे लागतात. पहिला पॉइंट म्हणजे पहिला प्रकार आहे तो म्हणजे क्रियाशील सभासद. जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. त्यानंतर 2, अक्रियाशील सभासद. जो सदस्य अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठच्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहत नाही, म्हणजेच क्रियाशील सभासद होण्यासाठी इथे 8 दिलेले आहे. क्रियाशील सभासद हा असा सभासद होतो की जो लागोपाठ 5 वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहतो, तो क्रियाशील सभासद असतो. जर तो त्या किमान एका सभेलाही उपस्थित राहिला नाही तर तो अक्रियाशील सभासद म्हणून गणला जातो. आणि संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केल्याप्रमाणे लागोपाठ 5 वर्षांच्या किमान एकदा सेवांचा किमान मर्यादित वापर करणार नाही असा कोणताही सदस्य अक्रियाशील सदस्य म्हणून समजला जातो. त्याचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाते. तिसरा आहे तो म्हणजे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भागधारण करतो पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद होय.
सहयोगी सभासदा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात. अशा सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यापुढील क्रमांकावर असते. हे पूर्ण आपण पाहिलेले आहे. त्यानंतर 4 नाममात्र किंवा नामधारी सभासद. तर नामधारी सभासद हा सुद्धा आपण सभासद पाहिलेला आहे. उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य मंडळाचे सभासदत्व मान्य केले असेल तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. या सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते. तो सहकारी संस्थेचे भाग खरेदी करीत नसल्यामुळे त्याचे नाव भाग पुस्तकात नसते. त्याला भाग प्रमाणपत्र मिळत नाही. व्यवस्थापनात म्हणजेच थोडक्यात कोणतेही अधिकार त्याला नसतात. त्यानंतर दुसरा म्हणजे सभासदत्व रद्द होण्याची कारणे स्पष्ट करायची आहेत. तर सहकारी संस्थेच्या सभासदाचे सभासदत्व पुढील कारणांमुळे रद्द होते किंवा संपुष्टात येते. म्हणजे सभासदत्व का रद्द होतात याची कारणे. आता पहिला आहे तो म्हणजे सभासदाचा मृत्यू. जर एखादा सभासद मृत पावला तर त्याचे सभासदत्व रद्द होते किंवा त्याचे सभासदत्व रद्द होऊन त्याचे सर्व भाग त्याच्या वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातात. त्यानंतर 2 सभासदत्वाचा राजीनामा. एखाद्या सभासदाने राजीनामा दिला आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीने मंजूर केला तर त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. दुसरा पॉइंट झाला तो म्हणजे सभासदत्वाचा राजीनामा. त्यानंतर भाग हस्तांतरण. एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग किंवा हितसंबंधांचे हस्तांतरण सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले तर तो सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही. त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. जर म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद हे असे सभासद होऊ शकतात की जे सहकारी संस्थेच्या ठराविक कार्यक्षेत्रात राहतात. जर त्यांचे काही कारणास्तव त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर कायमस्वरूपी जर ते राहायला गेले तर त्यांचे सभासदत्व आपोआप रद्द होते. एखादा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कायम वास्तव्यास गेल्यास त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. कारण सहकारी संस्थेचा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असला पाहिजे अशी सभासदत्वाची एक अट असते. त्यानंतर 5वे आहे ते म्हणजे संस्थेचे विसर्जन. विसर्जन म्हणजे जेव्हा सहकारी संस्था बंद होते त्याचे कायद्यानुसार वाइंडिंग अप केले जाते त्याला सहकारी संस्थेचे विसर्जन असे म्हणतात. सहकारी संस्था बंद पडल्यास तिची नोंदणी रद्द होते. भागीदारी संस्था, कंपनी व इतरांच्या बाबतीत विसर्जन अथवा दिवाळखोरी झाल्यास साहजिकच त्या संस्थेतील सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. आता जर एखादी संस्था बंद झाली तर आपोआपच त्या संस्थेतील सभासदांचे सभासदत्व हे संपुष्टात येते. ते म्हणजे अध्यक्षांचे अधिकार. त्यामध्ये 1 दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार. तर अध्यक्षांचे अधिकार पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये 1 दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार. अध्यक्षांना दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार असतात. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्था कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. संस्थेच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवून त्यांच्या कार्यपूर्ततेचा अहवाल मागण्याचा अधिकार असतो. हे दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार अध्यक्षाला असतात. त्यानंतर 2 कागदपत्रावर सह्या करणे. संस्थेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्याचे अधिकार हे फक्त अध्यक्षाला असतात. सहकारी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धनादेशांवर, धनादेश म्हणजे चेक, कागदपत्रांवर, करार इत्यादींवर सह्या करण्याचा अधिकार त्यांना असतो. संस्थेचे हिशेब म्हणजे जे संस्थेचे दैनंदिन अकाउंट्स जे ठेवलेले असतात त्यांना संस्थेचे हिशेब म्हणतात. सहकारी संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला संस्थेच्या हिशेब पुस्तकांवर व त्यातील नोंदींवर बारकाईने लक्ष ठेवून ती तपासण्यासाठी मागण्याचा अधिकार असतो. त्यानंतर 4 कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई. कामचुकार कर्मचारी म्हणजे असे कर्मचारी की जे कामात आळस करतात, काम वेळचे वेळ पूर्ण करत नाहीत त्यांना कामचुकार कर्मचारी म्हणतात. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला
दैनंदिन कामकाजात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असतो. तसेच संस्थेने दिलेले आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा अधिकार त्यांना असतो. बडतर्फ म्हणजे त्यांना काढून टाकणे. त्यानंतर 5 सभांबाबतचे अधिकार. सहकार कायद्यातील व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमांनुसार संस्थेच्या वतीने सभांचे आयोजन करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. तसेच सभेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा व सभेचे कामकाज आपल्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडण्याचा अधिकार असतो. याशिवाय सभेतील वक्त्यांच्या भाषणाचा क्रम ठरविणे, सभेतील अनावश्यक चर्चा थांबविणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे असे विविध अधिकार त्यांना असतात. असे आपण 4 ते 5 पॉइंट त्या संदर्भात लिहावे लागतात. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. सभासदांची पात्रता. तर पुढील सभासद हे सभासद होण्यास सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात. त्यामध्ये 1 सज्ञान व्यक्ती. कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. या व्यक्तीला इथे ती आहे कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण असलेली व्यक्ती की जी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. तसेच या व्यक्तीला कोणत्याही कायद्याद्वारे, इतर कायद्याद्वारे तसेच भारतीय करार कायद्याद्वारे करार करण्यास अपात्र ठरवलेले नसली पाहिजे. अशी व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. त्यानंतर 2 कार्यक्षेत्रात वास्तव्य. दुसरी महत्वाची अट आहे ती म्हणजे कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. अशी ती व्यक्ती असावी. त्यानंतर 3 शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेला विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. आता तुम्ही समजाल की जर 18 वर्षांखाली विद्यार्थी असेल तर हे विद्यार्थी सभासद फक्त शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे म्हणजे जेथे पुस्तके वह्या अशी विक्री होते अशा संस्थांचे तेवढे सभासद होऊ शकतात. इतर कोणत्याही संस्थेचे सभासद होऊ शकत नाहीत. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्याची वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षांपेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी सभासदत्वास पात्र असतो. त्यानंतर 4 नोंदणीकृत संस्था. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. म्हणजे ज्या इतर नोंदणी झालेल्या संस्था आहेत जसे की शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे अशी मंडळे सुद्धा जी नोंदणी झालेली आहेत म्हणजेच नोंदणी कायद्यामध्ये जी नोंदणी झालेली आहेत अशा संस्था सुद्धा सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. त्यानंतर 5 भागीदारी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 म्हणजेच जो भागीदारी संस्थेसाठी जो कायदा आहे तो म्हणजे भागीदारी कायदा 1932 यानुसार ज्या संस्थेची स्थापना झालेली आहे अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असतात. भागीदारी संस्थेने चालवलेला व्यवसाय फक्त त्यासाठी अट आहे ती म्हणजे भागीदारी संस्थेने चालवलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा आणि ती जी व्यवसाय करत आहे ती सहकारी संस्थेच्या व्यवसायाला कम्पीट करणारी नसावी म्हणजे स्पर्धक नसावीत अशी त्याची अट असते. त्यानंतर पुढील प्रश्न आदर्श सचिवाचे गुण. तर आता आदर्श सचिवाचे गुण पुढील प्रमाणे त्यामध्ये 1 प्रभावी व्यक्तिमत्व. सचिवाकडे प्रभावी व्यक्तिमत्व असावे. सहकारी संस्थेच्या सचिवाचा संचालक, सभासद, कर्मचारी तसेच त्रयस्थ व्यक्तींशी संबंध येत असतो. त्यामुळे सचिवाचे व्यक्तिमत्व हे प्रभावी असावे. त्याच्याकडे टापटीपणा, वक्तशीरपणा, शांत व संयमी स्वभाव, इतरांचे ऐकून घेण्याची वृत्ती आणि शिष्टाचार इत्यादी गुण असणे आवश्यक असते. सचिवास आपल्या आचार विचारातून इतरांवर प्रभाव पाडता आला पाहिजे.
त्यामुळे त्याला आपल्या कार्यात यशस्वी होता येते. या सर्व कारणामुळे प्रभावी व्यक्तिमत्व त्याच्याकडे असावे लागते. त्यानंतर 2 कल्पकता. कल्पकता म्हणजे आपल्या विचार करण्याच्या शक्तीनुसार संस्थेच्या कार्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडण्याचे कार्य करण्यासाठी कल्पकता हा गुण सचिवाकडे असावा लागतो. संस्थेची कामे कार्यक्षमतेने आणि काटकसरीने पार पाडण्यासाठी नवीन कल्पना व पद्धतींचा वापर करण्याची बौद्धिक कुवत सचिवाकडे असली पाहिजे. संस्थेची कार्ये कमी खर्चात, कमी वेळेत आणि योग्य प्रकारे पार पाडणे हे सचिवाच्या बौद्धिक क्षमतेवर व कल्पकतेवर अवलंबून असते. त्यानंतर त्याच्याकडे संभाषण कौशल्य हा महत्वाचा गुण असावा लागतो. संस्थेतील कर्मचारी, संचालक व सभासद तसेच संस्थेबाहेरील अनेक व्यक्तींशी सचिवाचा संबंध येत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींबरोबर संबंधित विषयावर तारतम्य ठेवून बोलणे, समयसूचकता पाळून आत्मविश्वासाने मते मांडण्याची क्षमता सचिवाकडे असावी लागते. सचिवाचा संबंध ह्या सहकारी संस्थेतील सभासदांबरोबर, कर्मचाऱ्यांबरोबर तसेच जे बाहेरील घटक आहेत त्यांसोबत करार करण्यासाठी तसेच इतर कारणासाठी बाहेरील व्यक्तींसोबतही त्याचा संपर्क येत असतो. त्यामुळे त्याच्याकडे संभाषण कौशल्य हा एक गुण असावा लागतो. त्यानंतर 4 व्यवसायाचे ज्ञान. जो व्यवसाय सहकारी संस्था करत आहे त्या संदर्भात संपूर्ण ज्ञान त्याला असावे लागते. सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्या संबंधी सचिवास आवश्यक ज्ञान असले पाहिजे. सहकारी संस्था या कृषी उत्पादन, पत पुरवठा, बँकिंग सेवा, समाजाला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे, औद्योगिक वस्तूचे उत्पादन इत्यादी पैकी कोणते तरी कार्य करण्यासाठी स्थापन होत असतात. त्यामुळे संस्था करीत असलेल्या व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान किंवा संस्था देत असलेल्या सर्व कार्याची पुरेशी माहिती सचिवास असावी. त्यानंतर 5 कायद्याचे ज्ञान. सहकारी संस्थांना म्हणजेच सहकारी संस्थांना जे कायदे लागू होतात जसे की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 तसेच इतर कायदे जे सहकारी संस्थांना लागू होतात त्या संदर्भात त्याला संपूर्ण ज्ञान असले पाहिजे. सहकारी संस्थेत लागू असणारा सहकारी संस्थांचा कायदा तसेच देशातील प्रचलित कायद्यातील तरतुदींचे सचिवास ज्ञान असावे. सहकारी संस्थेच्या सचिवास सहकार कायद्याव्यतिरिक्त आयकर कायदा म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट, चलनक्षम दस्तऐवज कायदा, कामगार कायदे, औद्योगिक कायदे, मुद्रांक कायदा, मक्तेदारी आणि गैरव्यवहार प्रतिबंध कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, माहितीचा अधिकार कायदा इत्यादींबाबत ज्ञान असावे. त्यानंतर 6वा आहे ते म्हणजे सचिवाची कार्ये. त्यामध्ये 1 सचिवाची कार्ये पुढीलप्रमाणे त्यामध्ये 1 प्रशासकीय कार्ये. सहकारी संस्थेच्या सचिवास कार्यालयीन प्रशासन व कार्यालयातील दैनंदिन कामे करावी लागतात. यामध्ये आवक व जावक पत्रव्यवहार सांभाळणे, रोख व बँकांचे व्यवहार करणे, संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम, संस्थेचा होणारा खर्च याची नोंद ठेवणे इत्यादी कामे पार पाडावी लागतात. कार्यालयीन सर्व कामांचे नियोजन व त्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य त्याला करावे लागते. आवश्यक पत्रव्यवहार करणे, महत्वाच्या कागदपत्रांवर नस्तीकरण करून, आता नस्तीकरण म्हणजे त्याची झाडपूस करून म्हणजे व्यवस्थित त्यांना सुरक्षित जपून ठेवणे. तसेच सर्व कागदपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. ही त्याला प्रशासकीय कार्य करावी लागतात. त्यानंतर 2 हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी करून घेणे. सहकारी संस्थेचे हिशेब ठेवणे, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसंबंधीची बिले, खर्चाच्या पावत्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे इत्यादी कार्ये करावी लागतात. जमा खर्चाची खाती नियमितपणे बनविणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेचा राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम या सर्व आर्थिक कागदपत्रांची नोंद ठेवणे, संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीपुढे चर्चेसाठी ठेवून त्यांची मंजुरी घेणे ही कार्ये सचिवास करावी लागतात. त्यानंतर अंकेक्षकाकडून म्हणजेच ऑडिटर कडून ती तपासून घेण्याची ही कार्य सचिवाला करावी लागतात. त्यानंतर 3 कायद्यातील तरतुदींची पूर्तता. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार
सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही ही सर्व पुस्तके हिशेब तपासणीच्या वेळी हिशेब तपासणीस उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यानंतर 4 सभेसंबंधी कार्ये. सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदांच्या अधिमंडळाच्या सभा, अध्यक्षाच्या मान्यतेने घेणे, सभेपूर्वी सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभेसंबंधी लागणारी कागदपत्रे दस्तऐवज तयार करणे आणि संबंधित व्यक्तींना योग्य त्या कालावधीमध्ये पाठविणे. सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी घनसंख्या सभेला आहे किंवा नाही हे पाहणे, सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणे, मतदानासंबंधी कामकाज पार पाडणे, सभेचे टिप्पण ठेवणे इत्यादी कार्ये त्या सचिवास करावी लागतात. नंतर 5 सभासदांसंबंधी कार्ये. सहकारी संस्थेच्या सचिवास सभासदांसंबंधी काही कार्ये करावी लागतात. सभासदांना संस्थेबद्दलची माहिती देणे, त्यांना त्यांच्या पत्रांना उत्तर देणे, सभासदत्वाचे अर्ज स्वीकारणे, भाग भांडवल हस्तांतरणाचे अर्ज व्यवस्थापन समिती पुढे सादर करणे ही कार्ये सुद्धा सचिवाला करावी लागतात. प्रश्न 6 आहे तो म्हणजे कारणे लिहा. हा प्रश्न सुद्धा प्रत्येकी 4 मार्कासाठी येतो. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. याची कारणे आपल्याला 4 ते 5 पॉइंट मध्ये लिहावी लागतात. त्यामध्ये 1 सहकारी संस्था हे व्यक्तींचे संघटन असते. त्यामध्ये 2 यामध्ये सभासद सहकारी संस्थेसाठी आवश्यक भांडवल भाग खरेदी करून, ठेवी स्वीकारून, प्रवेश फी भरून उभे करतात. हेच सभासद सभेमध्ये उपस्थित राहून सक्रिय सहभाग कामकाजात दर्शवितात. हेच सभासद संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी आपल्यापैकीच काही सभासदांना संचालक म्हणून निवडून देतात. म्हणून सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. ते सर्व भांडवल स्वतः जमा करतात, भाग भांडवल खरेदी करतात, ठेवी देतात, प्रवेश फी देतात. त्यामुळे सहकारी संस्थेचे भांडवल उभा होते. तसेच दैनंदिन कामकाज पाहतात. त्यामुळे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. तर क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार का असतो त्याची कारणे लिहायची आहेत. आता त्यामध्ये पहिले, क्रियाशील सभासद हा संस्थेच्या कारभारात भाग घेत असतो. 2 उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करत असतो. म्हणजेच तो क्रियाशील सभासदत्व घेण्यासाठी सर्व अटींची पूर्तता करतो. नंतर 3 क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. त्यामुळे त्याला कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. त्यामध्ये मतदानाच्या अधिकाराचाही समावेश होतो. म्हणून क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. तिसरा प्रश्न, अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार का असतो याचे उत्तर लिहायचे आहे. त्यामध्ये 1 निर्णायक मत हे एक जास्तीचे म्हणजेच अतिरिक्त मत आहे, जे एक विशेष मत असते. 2 सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सभेचा सुद्धा अध्यक्ष असतो. त्यानंतर 3 जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात, त्यावेळी हे निर्णायक मत वापरावे लागते. अशा वेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्षास निर्णायक मताचा वापर करावा लागतो. म्हणून अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. अध्यक्षाला एक म्हणजेच सभासद म्हणून एक मत देण्याचा अधिकार असतो. त्यानंतर अध्यक्षास जेव्हा प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते असतात, अशा वेळी तो प्रस्ताव मागे राहू नये यासाठी एक संस्थेच्या हिताच्या दृष्टीने एक एक्स्ट्रा मत जे देण्याचा अधिकार असतो त्याला निर्णायक मत असे म्हणतात. तो हा अधिकार फक्त अध्यक्षालाच असतो. त्यानंतर पुढील प्रश्न, सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्याची कारणे, 1 सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. 2 त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही सभासदांचीच असते. त्यानंतर 3
परंतु सभासदांची संख्या जास्त असल्याने ते सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत. तसेच सभासदांमधील बदल, सभासदांची दूरवर वास्तव्य इत्यादी कारणांमुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून त्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी संचालकांच्या स्वरूपात निवडतात. त्यानंतर पुढील प्रश्न. अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते. त्यामध्ये त्याचे उत्तर 1. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील संचालकांची निवड कायद्यानुसार केली जाते. 2. यामधून निवडून आलेल्या संचालकांच्या बहुमताने एक संचालक अध्यक्ष म्हणून निवडला जातो. म्हणजेच जे संचालक म्हणून निवडून आलेले असतात तेच संचालक त्यांमधील एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. म्हणून अध्यक्षांची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते. त्यानंतर 6वा प्रश्न. सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. आता त्या सचिवाच्या अंगी अनेक गुण का आवश्यक असतात याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. 1. सचिवाचा संबंध संचालक, सभासद, कर्मचारी यांच्याशी येत असतो. त्यामुळे त्याच्याकडे टापटीपणा, वक्तशीरपणा, शांत व संयमी असे अनेक गुण असावे लागतात. त्यानंतर 2. संस्थेची कार्ये कार्यक्षमतेने व काटकसरीने पार पाडण्यासाठी सचिवास अनेक गुण असावे लागतात. संस्थेची कार्ये ही कार्यक्षमतेने व काटकसरीने पार पाडावी लागतात. त्यामुळे सुद्धा त्याच्याकडे अनेक गुण असावे लागतात. त्यानंतर 3. सचिवाचा संबंध बाहेरील कर्मचाऱ्यांशी, लोकांशी येत असतो. त्यामुळे त्याच्याकडे संभाषण कौशल्य असावे लागतात. तसेच सचिव हा व्यवस्थापनात प्रमुख भूमिका पार पाडत असतो. म्हणून सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान आवश्यक असते. त्याचे उत्तर 1. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. 2. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर कायद्याप्रमाणे नियमितपणे व ठराविकपणे 45 दिवसात विविध लागणारी कागदपत्रे इत्यादी नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी लागतात. अशी विविध कार्ये सचिवास सहकार कायद्यानुसार करावी लागतात. म्हणून सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान आवश्यक असते. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो. तर त्या असे का, त्याचे कारण आपल्याला लिहायचे आहे. त्यामध्ये 1. व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, अगदी व्यक्तिगत व्यापारी संस्था ते भागीदारी संस्था किंवा कंपनी, सर्व ठिकाणी सचिव महत्वाची भूमिका बजावतो. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज व प्रशासकीय कामकाज सचिवाला पार पाडावे लागते. त्यानंतर 3. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक करणे हे सक्तीचेच असते. त्यानंतर 4. मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. म्हणून सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो. त्यानंतर प्रश्न 7 आहे, तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. सभासदांचे प्रकार विशद करा. म्हणजे सभासदांचे प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न आपण टिपा लिहामध्ये त्यामधील पहिल्या याच्यात सुद्धा पाहिलेला आहे. सभासदांचे प्रकार स्पष्ट करा. त्यामध्ये 1. क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद आपण पाहिलेला आहे, जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो, उपविधीमध्ये सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, असा सभासद क्रियाशील सभासद असतो. क्रियाशील सभासदास सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो, त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात. त्यानंतर दुसरा आहे तो क्रियाशील सभासद. अक्रियाशील सभासद. अक्रियाशील सभासद हा असा सभासद असतो जो सभासद सलग 5 वर्षात किमान एकदा संस्थेच्या वार्षिक सभेस उपस्थित राहत नाही. तसेच सेवांचा व साधनांचा एकदा सुद्धा किमान मर्यादित वापर करत नाही, असा अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीले जाते. त्यानंतर पुढील प्रकार पाहूया. सहयोगी सभासद. सहयोगी सभासद म्हणजे असा सभासद जो क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग धारण करतो. याचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यापुढील क्रमांकावर असते. त्याला कोणताही अधिकार नसतो. परंतु जर क्रियाशील सभासद संस्थेच्या सभेस गैरहजर असेल तर त्यावेळी फक्त त्याला सभेत उपस्थित राहण्याचा तसेच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
आणि चौथा प्रकार तो म्हणजे नाममात्र सभासद. नाममात्र सभासद हा फक्त प्रवेश फी भरून सभासद झालेला असतो, याला संस्थेमध्ये कोणताही अधिकार नसतो. त्यानंतर पुढील प्रश्न, होण्याची कारणे हा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर सभासदत्व का पुढील कारणांमुळे रद्द होते, त्यामध्ये एक सभासदाचा मृत्यू, 2 सभासदत्वाचा राजीनामा, त्यानंतर 3 जर सभासदाने भाग हस्तांतरण केले म्हणजे ते भाग संस्थेच्या सभासदाला किंवा संस्थेला विकले तर त्याचे सभासदत्व रद्द होते. त्यानंतर 4 कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य, जर एखादा सभासद कार्यक्षेत्राबाहेर कायमचा वास्तव्यास गेला तर त्याचे सभासदत्व रद्द होते, कारण तो सभासद हा कार्यक्षेत्रात राहणारा असावा ही एक संस्थेच्या सभासदत्वाच्या पात्रतेसाठी अट असते. त्यानंतर 5 संस्थेचे विसर्जन, जर सहकारी संस्था ही विसर्जित होत असेल म्हणजेच बंद होत असेल तर संस्था बंद होत असल्यामुळे त्यांचे सभासदांचे सभासदत्व आपोआप रद्द होते. त्यानंतर प्रश्न, सभासदांच्या जबाबदाऱ्या करा. हा प्रश्न आपण आता पहिल्यांदाच पाहणार आहोत. त्यामध्ये एक पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे नियमांचे पालन करणे. सहकारी संस्था कायदा, नियम व पोटनियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही सभासदांचीच असते. त्यानंतर 2 देणी देणे, सभासदाने राजीनामा दिला अगर संस्थेने सभासदाची हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो. तर भागधारण करणे, सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही, म्हणजेच 20% जास्तीत जास्त 20% भाग भांडवल तो धारण करू शकतो. परंतु राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ज्या संस्था आपले जसे की ग्रामपंचायत, नगरपंचायत यांना हे बंधन नसते, हे यास अपवाद आहेत. त्यानंतर 4 देयता, मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदाची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. त्यानंतर 5 वारस नोंद, सभासदाने आपले वारस नोंदविले पाहिजे. सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस म्हणून नोंद करू शकतो, तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदल सुद्धा करू शकतो. चौथा प्रश्न आहे तो म्हणजे सभासदत्वाची पात्रता स्पष्ट करा. हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये 1 पुढील व्यक्ती या सभासदत्व घेण्यासाठी पात्र असतात. तर यामध्ये 1 सज्ञान व्यक्ती, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली, मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली, तसेच कोणत्याही अधिनियमाद्वारे किंवा कायद्याद्वारे करार करण्यास अपात्र नसणारी म्हणजेच पात्र असणारी व्यक्ती ही सहकारी संस्थेच्या सभासदत्वासाठी पात्र असते. 2 कार्यक्षेत्रात वास्तव्य, सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना फक्त संस्थेचे सभासदत्व घेता येते. त्यानंतर 3 आहे ते म्हणजे ज्या शाळा महाविद्यालयांनी जी सहकारी संस्थेचे भांडार म्हणजे वह्यांचे पुस्तकांचे जे भांडार सुरू केलेले असते त्या संस्थेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना सभासद म्हणून घेतले जाते. त्यामध्ये 18 वर्षाखालील सभासदांनाही सभासदत्व दिले जाते. त्यानंतर 4 नोंदणीकृत संस्था, ज्या संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या आहेत त्यांना सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व दिले जाते. नंतर 5 भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म, भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली जी संस्था स्थापन झालेली असते त्याला सुद्धा सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व घेता येते. त्यानंतर 5 सचिवाची कार्य, हा सुद्धा आपण प्रश्न पाहिलेला आहे. त्यामध्ये 1 प्रशासकीय कार्य, त्याला सर्व प्रशासकीय कार्य करावे लागतात. त्यानंतर 2 हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी, सहकारी संस्थेचे दैनंदिन हिशेब ठेवणे, तसेच ते हिशेब अध्यक्षाकडून अध्यक्षाला पाहण्यास देणे, तसेच ती सर्व वर्षाच्या एंडला म्हणजेच इयर एंड 31 मार्चच्या पूर्वी
अंकेक्षक म्हणजेच ऑडिटर कडून तपासून घेण्याचे कार्य हे संस्थेच्या सचिवाला करावे लागते. त्यानंतर कायद्यातील तरतुदींची पूर्तता. सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. तसेच सहकारी संस्थेच्या कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींची पूर्तता करण्याचे कार्य सचिवाकडे असते. त्यानंतर चौथे सभेसंबंधी कार्य. सभेसंबंधी कार्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षांच्या मतानुसार सभेची सूचना सभासदांना देणे, त्यानंतर इतिवृत्त तयार करणे, अशी सर्व कार्यक्रम पत्रिका तयार करणे, अशी सर्व सभेसंबंधीची कार्ये त्याला करावी लागतात. त्यानंतर सभासदांसंबंधीची कार्ये, सभासदांना संस्थेची माहिती देणे, त्यांच्या पत्रांना उत्तर देणे, अशी विविध कार्य सभासदांबद्दल सचिवाला करावी लागतात. त्यानंतर प्रश्न 8 आहे दीर्घोत्तरी प्रश्न. हा प्रश्न 8 गुणांसाठी येतो. त्यामध्ये 1. सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. सभासदांचे अधिकार आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये भाग प्रमाणपत्र मिळवणे, सभेबाबत अधिकार, व्यवस्थापन समितीबाबत अधिकार, निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार, असे सभासदांना अधिकार असतात. ते आता भाग प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे सभासद हे संस्थेमध्ये भाग खरेदी करत असतात, त्यामुळे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार त्यांना असतो. त्यानंतर सभेबाबत अधिकार, त्यामध्ये सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार, सभेस उपस्थित राहण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, असे अधिकार त्यांना असतात. त्यानंतर व्यवस्थापन समितीबाबत अधिकार म्हणजेच व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार, तसेच व्यवस्थापन समितीसाठी संचालक म्हणून निवडणुकीसाठी उभा राहण्याचा अधिकारही त्यांना असतो. तसेच निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली नाही तर ती सभा बोलवण्यासाठी निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, असे अधिकार त्यांना असतात. तसेच लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार, सहकारी संस्था जे लाभांश देत असते तसेच काही भेट देत असते, ती भेट मिळवण्याचा अधिकार सभासदांना असतो. तर जबाबदाऱ्या, त्यामध्ये 1. नियमांचे पालन करणे. सहकारी संस्था कायदा, नियम, पोटनियमांचे पालन त्यांना करावे लागते, ही त्यांची जबाबदारी आहे. देणी देणे. सभासदाने राजीनामा दिला, अगर हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासद रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो. त्यानंतर भाग धारण करणे. सभासदाला संस्थेमध्ये सभासदत्व घेण्यासाठी भाग धारण करणे ही महत्वाची अट असते, त्यामुळे भाग धारण करणे त्याची एक जबाबदारी आहे. त्यानंतर 4. देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदांची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. त्यानंतर 5 आहे वारस नोंद. सहकारी संस्थेच्या सभासदाने आपला वारस नोंदवला पाहिजे. तो सभासद हा कोणत्याही व्यक्तीस आपला वारस म्हणून नोंद करू शकतो. नंतर व्यवस्थापन समितीची कार्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. आता व्यवस्थापन समितीची कार्ये पुढील प्रमाणे. 1. धोरणांची अंमलबजावणी. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरविली जातात. या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर 2. सभासदत्वास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. संस्थेचा सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समितीपुढे मान्यतेसाठी ठेवतो. सभासदत्वासाठी अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठी अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत घेतला पाहिजे. सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे, अशी त्याची अट असते. त्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्रे पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे,
वेतन ठरविणे आणि नियुक्तीपत्र पाठविणे या त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो. त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेत आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करत असते. त्यानंतर 5 निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्जे घेणे, देणग्या स्वीकारणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो. त्यानंतर 6 सेवकांच्या तक्रारींचे निवारण. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व काही मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनांकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे, अन्यथा सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते. याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारींवर विचार करून त्या सोडवण्याचे प्रयत्न करीत असते. 7 सभासदांच्या तक्रारींचे निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. ब त्यामध्ये अध्यक्षांचे अधिकार. 1 दैनंदिन कामकाजांबाबतचे अधिकार. अध्यक्षांना हे आपण अधिकार पाहिलेले आहेत. त्यामध्ये दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार त्यांना असतात. कागदपत्रांवर सह्या करणे, महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्याचा अधिकार असतो. संस्थेचे हिशेब बारकाईने पाहण्याचे तसेच ती मागण्यासाठी त्यांचा अधिकार असतो. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. त्यानंतर सभांबाबतचे अधिकार त्यांना असतात. अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा संचालक मंडळाला जबाबदार असतो. त्याच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये 1 नियंत्रण. संस्थेचा अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा नेता असल्याने व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयीन कामकाजावर निर्णय घेताना व्यवस्थापन समितीला योग्य मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. कार्योत्तर मान्यता. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना बऱ्याच वेळा अध्यक्षाला काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात. अशा निर्णयांना कार्योत्तर मान्यता घेण्याची जबाबदारी ही त्याच्यावर असते. नंतर 3 सुसंवाद साधणे. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षाने कार्यालयीन कामकाज अधिकारी तसेच कर्मचारी वर्गांमध्ये समन्वय व सुसंवाद राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यानंतर 4 सभांबाबतची जबाबदारी. सहकारी संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवून सभांचे कामकाज सहकार कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार सुरळीत व शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते. सभेमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याची पुरेशी संधी देऊन सभेचे कामकाज निपक्षपातीपणे चालविले पाहिजे. 4 व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. त्यामध्ये व्यवस्थापन समितीचे अधिकार. 1 सभासदांबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समिती अधिमंडळाची वार्षिक व अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे, भाग भांडवल हस्तांतर करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे,
सभासदांकडून भागभांडवल जमा करणे आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा त्यांना प्राप्त असतो. त्यानंतर 2 सेवक वर्गाची नियुक्ती. आवश्यक सेवक वर्गाची नियुक्ती व नेमणूक करणे, कामावरून काढून टाकणे, त्यांची वेतन निश्चिती, बढती, प्रशिक्षण व्यवस्था, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. त्यानंतर 3 निधी उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा, तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. 4 मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळविण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. त्यानंतर 5 इतर अधिकार. सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशेब पुस्तके पाहण्याचा, हिशेब पुस्तके ठेवणे, मासिक, त्रैमासिक व वार्षिक हिशेब पत्रके तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस. त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. 5वा प्रश्न. सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण विशद करा. हा सुद्धा प्रश्न आपण पाहिलेला आहे. सचिवाची व्याख्या ही अशी आहे पुढीलप्रमाणे. सचिवाचे गुण: प्रभावी व्यक्तिमत्व असावे लागते, कल्पकता असावी लागते, संभाषण कौशल्य असावे लागतात, त्यानंतर व्यवसायाचे ज्ञान असावे लागते. हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. कायद्याचे ज्ञान त्याला असावे लागते, व्यवस्थापकीय ज्ञान असावे लागते. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सचिवाची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे त्याला प्रशासकीय ज्ञान सुद्धा असावे लागते. पुढाकाराची वृत्ती असावी लागते, कोणतेही कार्य करण्यासाठी आवश्यक योजना तयार करून तिची कार्यवाही करणे आणि त्यात इतरांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे हाती घेतलेले कार्य यशस्वी होऊ शकते. त्यामुळे सचिवाजवळ पुढाकाराची वृत्ती असावी लागते. त्यानंतर जनसंपर्काची आवड त्याला असावी लागते.